आपण राजमाची भाजी दरवेळेस कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट अशी करतो, पण आज मी जरा वेगळ्या पद्धतीने राजमाची भाजी करणार आहे. एकदा ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा. राजमाची भाजी करण्यासाठी मी इथे राजमा रात्रभर पाण्यात भिजवून कुकरला शिजवून घेतला आहे. ह्या पद्धतीने राजमा व्यवस्थित शिजलेला आहे छान. यासाठी मसाला म्हणून आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करणार आहोत. हे सिंपल भाजी पण चवीला अप्रतिम लागते. ह्या पद्धतीने एकदा तरी नक्की राजमाची भाजी करून बघा. यासाठी लाल तिखट 2 चमचे, हळद आणि धना पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि 2 चमचे लाल तिखट. राजमाच्या भाजीसाठी आपण मिक्सर मध्ये खोबऱ्याचं आणि कोथिंबीरीचं वाटण तयार करून घेऊया. हे खोबरं भाजायचं नाहीये, कच्चच घ्यायचंय. लसूण आणि कोथिंबीर मी धुवून घेतली आहे. हे पाणी न घालता वाटायचं आहे. आपलं वाटण तयार आहे. तर आपण राजमाला फोडणी द्यायला घेऊया. कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. तर याच्यामध्ये आपण फक्त जिऱ्याची फोडणी घालूया. जिरे फोडणीला घालूया. त्याच्यात थोडासा हिंग घालायचा आहे. जिरे छान फुलले की त्याच्यात आपण लाल तिखट घालून घेऊया. खोबऱ्याचं वाटण घालायचं. खोबऱ्याचं वाटण चांगलं परतून घ्यायचं. तर आपलं खूप छान तेल सुटलं आहे मसाल्याला. आता आपण याच्यामध्ये शिजलेला राजमा ओतून घेऊया. यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर राजमाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. चांगला उकळून द्यायचं आहे. भाजीला उकळी आली की ती जास्त चविष्ट लागते. भाजीला छान उकळी फुटली आहे. आता अजून थोड्या वेळ उकळून द्यायची ती भाजी. रंग पण खूप छान आला आहे. त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घालूया. आपली राजमाची भाजी तयार आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एकदा कांदा टोमॅटो सोडून या प्रकारची भाजी नक्की करून बघा. थँक्यू.